नमस्कार. आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल. महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमरखेड व महागाव तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरखेड येथील बंग लेआउट प्रांगणात उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चव्हाण, महागाव तालुक्यातील जगदीश पाटील नरवाडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उमरखेड महागाव तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट व शिवसेना उभाटा गट, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, शेकडो महिला, अनेक गावातील सरपंच, दिग्गज नेते यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी आमदार किसनराव वानखेडे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे, जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, माजी आमदार नामदेवराव ससाने, अनुसूचित जमाती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तमराव इंगळे व अनेक मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उमरखेड महागाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्तीप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजहिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. बाजूला उभी असलेली मंडळीच्या हेलिपॅडवरून मी आणि नितीनजी त्यांना गाडीत घेतलं आणि त्यावेळेस मला देवेंद्रजींनी मला प्रश्न विचारला, काय परिस्थिती. मला देवेंद्रजी काही काळजी करू नका. आपलं जर म्हटलं तर या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सर्वत्र ठिकाणी प्रवेश होत असताना ह्या ठिकाणी दिसून येत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळीनं माझं नाव महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीच्या तख्तापर्यंत लावून धरल्यानंतर महाराष्ट्र नव्हे दिल्लीच्या तख्ताने सुद्धा या ठिकाणी मदत करून मला उमेद. माजी आमदार माननीय विजयराव खडसे साहेब, माननीय श्री या ठिकाणी आरतीताई कुपाटे, माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष, आमचे सन्माननीय मित्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे साहेब आणि विशेषतः बालाजी यांना दिल्लीचे अध्यक्ष होते. अनेकांचा नामोल्लेख या ठिकाणी करता येईल, बराचसा नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे. सगळी माणसं शेवटच्या गरीब माणसाला अजूनही अन्न मिळत नव्हतं, पण आपण सर्वांनी 2014 मध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार आणलं आणि मोदींचं सरकार आल्यानंतर आज बघा या महाराष्ट्राच्या 14 कोटीपैकी 7 कोटी लोकांना मोफत अन्न देण्याची योजना मान्य